दोन मुद्दे आहे. मतदानाचा टक्का का घसरतो मुंबईतला, तर तो टक्का वाढत का नाही, आणि बहुभाषिक राजकारणाकडे साधारणतः हे मराठी मुद्द्यावर राजकारण करणारे वळताना आपल्याला पाहायला दिसत. मनोज ज्या पद्धतीने सांगते मतदानाचा टक्का कमी होतोय किंवा घसरतोय, मला असं वाटतं की इज टू अर्ली टू से. कारण की आता जस्ट पहिला 9 वाजेची आकडेवारी आली, अजून आकडेवारी येणं बाकी आहे. आणि बाकी बूथवरती बऱ्यापैकी आता मी बघितलं तर बोरवली वगैरे असेल किंवा काही भाग असतील, त्या बूथवरती मोठ्या प्रमाणात रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होईल किती किती पर्सेंटेज वोटिंग झालं. पण ओव्हरऑल जे रिवाईज आकडेवारी आपण इलेक्शन कमिशनची बघितली तर एवढा काही मोठ्या प्रमाणात फरक पडलेला दिसत नाही टक्केवारीमध्ये, मतांच्या टक्केवारीमध्ये. पण एक गोष्ट त्याच्यामध्ये निश्चित आहे की उत्साह जो पाहिजे इलेक्शन्स मध्ये, तो उत्साह यावेळेला थोडा मिसिंग होता. आणि कारण की अनेक याच्यामध्ये कारण असतील की कधी नव्हे एवढी मोठी उन्हाळा आपल्याकडे 42-43 काही ठिकाणी 44 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. त्या तापमानात अनेक लोक घराबाहेर निघत नाही किंवा निघण्यासाठी कंटाळा करतात. दुसरी महत्वाची गोष्ट की जो फ्लोटिंग वोट किंवा फेन्स सीटर असतो किंवा तो कोणाकडे नसतो, असा जो मतदार असतो, वोटर असतो, यावेळेला तो थोडा संभ्रमावस्थेमध्ये किंवा तो थोडा कन्फ्युजिंग मध्ये किंवा कुठं जायचं ह्याच्यामध्ये तो थोडा दिसला. तो फ्लोटर वोटर असतो तो जनरली एकीकडे झुकल्यानंतर एक वेव तयार होते किंवा एकीकडे स्पष्ट आपल्याला दिसत असतं की हा वोटर कुठल्या दिशेने जातोय. पण याला दुसरं कारणही असू असू शकतो की तो सायलेंट असेल किंवा त्याने चुप्पी साधली असेल किंवा तो जे काही व्यक्त करायचं असेल ते मतदानाच्या रूपाने करत असेल. जो ज्या 2014 किंवा 19 मध्ये तो व्होकल असायचा, तो व्होकल या पद्धतीने आपल्याला या इलेक्शन मध्ये दिसत नाही. कारण की त्याच्या जे ऍस्पिरेशन असतील किंवा त्याला जे एक्सपेक्टेड असतील या 10 वर्षामध्ये, त्याला मिळालं असेल किंवा नाही मिळालं असेल. मला असं वाटतं की त्याचा मोठा रोल त्याच्या मानसिक अवस्थेमध्ये किंवा त्याच्या मानसिक विचारसरणी घडवण्यामध्ये त्याने प्ले केला असेल. ही पहिली गोष्ट. दुसरे महत्वाची गोष्ट तू विचारली की मुंबईमध्ये बहुभाषिक राजकारणाकडे सर्व राजकीय पक्षांचा कल हा दिसतोय. हे निश्चितच, कारण की जेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली किंवा मी जेव्हा चेकमेट नावाचं पुस्तक लिहित होतो, त्यावेळेला एक रिसर्च म्हणून अनेक पुस्तकं वाचली. त्या सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईमध्ये मराठी माणूस हा जवळजवळ 50%च्या वरती होता. तो 50-60%च्या वरती होता. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मध्ये काय झालं, मुंबईमध्ये ज्या मिल्स होत्या त्या बंद पडल्या. त्याच्यातलो कामगार वर्ग होता तो मुंबईच्या वेशीबाहेर कल्याण, डोंबिवली असेल किंवा फार फ्लंग अशा ठिकाणी जाऊन बसला. काहींना मुंबई परवडली नाही किंवा त्यांचं काही पुढे कोणी नातेवाईक नोकरी लागली नाही, मुलं असतील वगैरे, तर ते गावाकडे वेस्टर्न महाराष्ट्र असतील किंवा मराठवाडा असेल ज्या ठिकाणून ते आले होते, कोकणामधून असतील, त्या ठिकाणी पूर्ण स्थायिक झाले. त्याच्यामुळे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मध्ये मुंबईमध्ये मराठी टक्का जो पाहिजे तो थांबला नाही किंवा तो घसरला मोठ्या प्रमाणात. आजची परिस्थिती जर आपण बघितली, मुंबईमध्ये जवळपास मागची आकडेवारी, जे लेटेस्ट आकडेवारी घेतली, मुंबईमध्ये फक्त 28% हे मराठी राहतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना सरप्राइझिंग सुद्धा वाटेल की मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि राजधानी आहे आणि आपण मराठी लोक आपण असं अनेक वेळेला म्हणत असतो. पण मुंबईमध्ये मला असं वाटतं की मराठी हे मायनॉरिटीमध्ये, बाकी कम्युनिटी मेजॉरिटीमध्ये नाही आहेत, पण त्या ज्या क्लब केल्या तर मुंबईमध्ये मराठी हा मायनॉरिटीमध्ये येतो. आणि त्याच्या उलट बाकीच्या ठिकाणी आपण जर गेलं तर गुजराती असतील, मारवाडी असतील किंवा उत्तर भारतीय असतील, साऊथ इंडियन असतील, यांचा टक्का सुद्धा अनेक पटीने हा वाढलेला आहे. त्याच्यामुळे एक भाषेला घेऊन किंवा एका वर्गाला घेऊन तुम्ही इथं राजकारण करू शकत नाही. म्हणून याची चाहूल मला असं वाटतं की उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांनी ओळखली. आणि केमछो मुंबई म्हणून त्यांनी वर्लीमध्ये विधानसभेचे इलेक्शन असताना त्यांनी पॉम्पलेट गुजराती या भाषेमध्ये वाटले होते. कारण की ज्या ठिकाणी मिल्स होत्या, ज्या ठिकाणी या सर्व लोक राहायचे, वस्ती राहायची मिल कामगारांची, त्या ठिकाणी टोलेजंग अशा इमारती उभ्या राहिल्या, लक्झरियस टावर. आणि त्या लक्झरियस टावर मध्ये म्हणून जर आपण एक फेरफटका मारला आणि ते जे काही नेम प्लेट्स असतात खाली आपल्या बिल्डिंगच्या खाली, त्या नेम प्लेट वरती जर एक नजर मारली तर तिथून आपल्याला कळू शकते किती मराठी लोक या टावर मध्ये राहतात.
आणि त्याच्या अजून पुढे जाऊन सांगतो की मराठी जे काही लोक असतील त्यांना मुंबईमध्ये राहायचं असेल तर अनेक बिल्डर बाय इन्व्हिटेशन हे घरं विकत असतात मुंबईमध्ये, मोठमोठे बिल्डर. तर तुमची ही चॉईस नसते, तुम्हाला या बिल्डिंगमध्ये घर आवडलं म्हणजे तुम्हाला ते बिल्डर लगेच घर देतील असं काही होत नाही. इथं अनेक क्रायटेरिया, तुमचं खानपान असेल किंवा तुमची संस्कृती असेल किंवा तुमचा धर्म असेल किंवा तुमची जात असेल, अशा अनेक गोष्टी याच्या क्रायटेरिया बाय इन्व्हिटेशन मध्ये बघितल्या जातात आणि त्याच्यानुसार तुम्हाला घर हे विकलं जातं. ही मुंबई जरी महाराष्ट्राची राजधानी असली तर पण हे कटू सत्य आपण हे नाकारून चालणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, एकीकडे राज ठाकरे उत्तर भारतीयांवरती आंदोलनाच्या रूपाने त्यांना मारत होते. टॅक्सी चालक असेल, रिक्षा चालक असेल, छोटे ठेले चालवणारे असेल, कामगार असतील. पण त्याच्या उलट आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरे यांनी मी मुंबईकर नावाची एक कन्सेप्ट, इन्क्लुझिव्ह म्हणजे मुंबई जो जो राहतो त्याच्यासाठी त्यांनी राबवली होती. हा म्हणजे त्यांनी तेव्हापासून त्यांना कळलं होतं की मला असं वाटतं की मुंबईमध्ये फक्त मराठीचं राजकारण करून चालणार नाही, आपल्याला अनेक भाषिक बरोबर घ्यावे लागतील तरच आपलं वाट पुढची असेल तर यशस्वी होऊ शकते. नाही तर अदरवाईज आपल्याला आठवत असेल 2017 मध्ये ज्या वेळेला बीएमसीचे इलेक्शन झाले होते त्यावेळेला कट टू कट असं भारतीय जनता पार्टीने मोठं आव्हान उभं केलं होतं आणि 4-5 जागांच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्ती घेऊन उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेचा जो ध्वज होता किंवा जे काही असेल ते फडकवलं होतं. त्याच्यामुळे उत्तर भारतीय असतील, गुजराती असतील, साऊथ इंडियन असतील, मारवाडी असतील, गुजराती असेल, या सर्व लोकसंख्या बराबरीला येऊन ठेपल्या आहेत. जसं आपण न्यूयॉर्ककडे बघत असताना म्हणत असतो की न्यूयॉर्क इज अ मेल्टिंग स्पॉट. तिथं कुठला जात धर्म किंवा कुठला प्रांत किंवा कुठला क्लास किंवा कास्ट अशी कुठलीही गोष्ट नसते. तुम्ही आले की त्या सिटीचे होऊन जातात न्यूयॉर्क सिटीचे. तशीच आता मुंबई ही कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. पहिल्यापासून अनेक लोकांना असिमिलेशन किंवा ती सामावून घेण्याची ताकद मुंबईमध्ये आहे आणि ती सामावून घेत आहे आणि ती त्याच्यामुळे ती तिची व्हायब्रन्सी किंवा तिची विविधतामध्ये, त्याच्यामुळे मुंबईमध्ये आलेला व्यक्ती हा जनरली परत जात नाही. खूप कमी व्यक्ती असतात ती मुंबईमध्ये आले आणि परत गेले. त्याच्यामुळे ही ताकद मुंबईची आणि अशी ताकद वाढत राहू. कारण की तुम्ही कुठल्या भाषेचा किंवा कुठल्या धर्माचा किंवा कुठल्या प्रांताचा द्वेष करून तुम्ही राजकारण किंवा समाज हा एक संघ किंवा एक शांततेच्या मार्गाने ठेवू शकत नाही. हा भूभाग सर्वांचा आणि सर्वांनी तो शांततेने राहिलं पाहिजे. म्हणून भारतीय जनता पार्टी असेल त्यांना सुद्धा असं वाटलं की जरी आपल्याकडे उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात, गुजराती मोठ्या प्रमाणात, पण मराठी टक्का सुद्धा खूप महत्वाचा आहे. आपण मराठी टक्क्याला सोडून चालणार नाही. म्हणून त्यांना कधी नव्हे मला असं वाटतं की ज्या राज ठाकरे त्यांच्यावरती घणाघात केला होता 2019च्या निवडणुकीमध्ये, काय नसेल ते व्हिडिओच्या रूपाने ते बोलले असतील, पण त्यांची सुद्धा त्यांना गरज भासली राज ठाकरे मनसेची या निवडणुकीमध्ये दिसेल तर त्याचा उपयोग किंवा कसा होईल किंवा किती होईल हे निवडणुकीच्या मतदान किंवा त्याच्या निकालामध्ये दिसेल. पण एक गोष्ट क्लिअर दिसते, तर आपण त्या शिवाजी पार्कची जी सभा झाली त्या सभेची जर आपण भाषणं बघितली मनोज, जो प्रोटोकॉल असतो जनरली हा प्रोटोकॉल प्रमाणे तिथे भाषणं झालेली अजिबात मला दिसली नाही. जनरली प्राईम मिनिस्टरने भाषण शेवटी केलं. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि त्याच्यानंतर पाहिजे होतं मला असं वाटतं की राज ठाकरे यांचं भाषण. पण मला असं वाटतं की राज ठाकरे म्हणजे दोन सीएम आणि डेप्टी सीएम आणि सीएम बोलल्यानंतर राज ठाकरेंना म्हणजे डायरेक्ट मोदीच्या अगोदर त्यांना संधी दिली, म्हणजे सर्व प्रोटोकॉल जे असतील ते बायपास केले आणि राज ठाकरे यांना किती महत्व त्यांनी दिलं हे दिसतं. आणि दुसरं गोष्ट की सीएम किंवा डीसीएम हे काही महत्वाचे नाही आमच्यासाठी, हेही यामध्ये या दृष्टीने दिसतं की त्यांचा उपयोग झालेला आहे आणि यूज अँड थ्रो प्रमाणे त्यांचा सुद्धा पुढे होऊ शकतं. आणि दुसरीकडे जे इंडिया आला यांची जे रॅली होती त्याच्यामध्ये प्रोटोकॉल नुसार म्हणजे खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे अध्यक्ष यांनी शेवटी भाषण केलं. त्याच्या नंतर अगोदर उद्धव ठाकरे असतील, केजरीवाल असतील किंवा शरद पवार असतील अशी भाषण केली, तर प्रोटोकॉल तिथं पाळला गेला. पण हा सरकारी कार्यक्रम नसेल म्हणूनही प्रोटोकॉल पाळला गेला नसेल सुधीर? माझा आवाज येतोय? पुन्हा बोल. म्हणजे सरकारी कार्यक्रम नसेल त्याच्यामुळेही तो प्रोटोकॉल पाळला गेला नसावा?
नाही, सरकारी कार्यक्रमाचं तिथं मला असं वाटतं ते जरी असले पण सरकारी जे काही तुमची पोस्ट धारण करणारे लोक तिथं होते. एकीकडे सरकारी कार्यक्रम जरी आपण इंडिया अलायन्स मध्ये नव्हता पण तिथे प्रोटोकॉल पाळला गेला, पण दुसरीकडे तो प्रोटोकॉल आता बाकी ठिकाणी अनेक ठिकाणी सभा झाल्या तिथं का प्रोटोकॉल पाळला गेला? मुंबईमध्ये शिवाजी पार्क ज्या ठिकाणी राज ठाकरे आले तिथंच का प्रोटोकॉल पाळला गेला नाही? हा एक प्रश्न निर्माण होतो. याच्यामुळे मराठी मतं भारतीय जनता पार्टीसाठी किती महत्वाचे आहेत हे याच्यातून नमूद होते. प्रोटोकॉल हा सेकंडरी मला असं वाटतं की हा विषय आहे. ज्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर असतात, मुख्यमंत्री असतात, डीसीएम असतात, या ठिकाणी प्रोटोकॉल नावाची गोष्ट असते, कारण की त्यांची एक एक ऑफिस आहे, त्याच्यात एक डिग्निटी आहे, त्याच्यात एक रिस्पेक्ट आहे. ते मला असं वाटतं की मराठी मतांवरती डोळा ठेवून की त्या मतांमध्ये ब्रिज करण्यासाठी हे राज ठाकरेंना महत्व दिलेलं दिसतं. त्याला जोडून की तिथे प्रोटोकॉल का पाळला गेला नाही, तर एक सिंपल लॉजिक आहे. आपण पाहिलं आहे की बाळासाहेब ठाकरे आणि बीजेपीचे नेत्यांची सभा इथे व्हायची, म्हणजे इथे शिवाजी पार्कला, आणि नेमकं बाळासाहेबांचं भाषण संपलं की वाजपेयी किंवा अडवाणीसाठी लोक थांबायचे. आणि यंदाही तसा होताना दिसतोय. लोक निघायला सुरुवात झाली, ते आपण दृश्य तसे पाहिले आहेत. तर ते प्रोटोकॉल म्हणून ते नव्हे, राज ठाकरेचं भाषण जर सुरुवातीलाच ठेवलं असतं तर तो दृश्य कदाचित पहिले सुरू झालं असतं. आणि ते लोक ऐकायला आले. ते एकनाथ गायकवाड तसे वक्ते नाहीत मोठे तसे ना, आणि फडणवीस ही त्या मानाने, तर प्रोटोकॉल त्या मानाने ठेवलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, आणि ते राज ठाकरेंना, आणि ते मराठी बनाम गुजराती, हे तसा मुद्दा एक सुरू आहे. आणि तसं त्याच्यावर त्यांना उत्तर म्हणून राज ठाकरे हवे होते. तो मराठी फेस बीजेपीचा दिसत नाही. बीजेपी गुजराती आणि उत्तर भारतीयांची अशी पार्टी झालेली आहे. गुजराती, मारवाडी, उत्तर भारती यात जास्त त्यांचा टक्का जास्त आहे. आणि त्यांच्यावर मराठी जो पिक्चर आहे तिथे अध्यक्ष शेलार साहेब आहेत, एक मराठी भाषिक मुंबईत अध्यक्ष आहे. पण तसं एक मेसेज तसं खाली चाललंय की मराठी वोटांकडे बीजेपी जास्त तसं त्यांचं कळ नाही. तर तेही उत्तर द्यायचं होतं, म्हणून राज ठाकरे हवे होते. आणि राज ठाकरेंना तसं प्रोटोकॉल दिलं गेलं आणि त्यांना बाळासाहेब ठाकरे एवढं महत्व दिलं गेलं. ते बीजेपीची गरज होती त्या काळात, असं मला वाटतं. बीजेपीला फार राज ठाकरेचा उपयोग करायचा होता आणि त्याने ते केलं. ते प्रमोद चुंचुवार जर माझ्यासोबत जोडले गेले असतील तर मी त्यांना एका मुद्द्यावरती प्रश्न विचारायचा होता. अनुराग भाई, मैं मराठी में सवाल पूछूंगा आपको, आप भले हिंदी में उसको जवाब दीजिएगा. मी जोडलेला. अभिमन्यू शितोळे यांच्यासोबत मी चर्चा केली पूर्वीचे नवभारत टाइम्सचे. तर त्यांनी मला असं सांगितलं की मुंबईमध्ये मुस्लिम एकाही उमेदवाराला निवडणुकीमध्ये तिकीट दिलं नाही मुख्य पक्षाने. उत्तर भारतीय एकही उमेदवार नाही. मारवाडी आहेत पियुष गोयल. मराठी माणूस आहेच, म्हणजे आता शिवसेना आणि मनसे, भाजप आणि हे सगळे लोक असल्यामुळे काँग्रेसचे सुद्धा. तर इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये उत्तर भारतीय राहत असताना आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचा राजकीय प्रभाव हा वाढला असताना आणि भाजपनं उत्तर भारतीयांना सोबत घेऊन राजकारण केलं, त्यांना चुचकारलं. उत्तर भारतीय नेत्यांना काही पद शक्य तेवढी दिली, कारण मराठी टक्का त्यांच्याकडे कधीही नव्हता, तो शिवसेनेकडे होता. म्हणजे त्या दोघांच्या 25 वर्षाच्या युतीमध्ये आपण असं समीकरण पाहत आलेलो आहे. बहुभाषिक राजकारणाचा जो माझा महत्वाचा मुद्दा होता की हे राजकीय पक्ष का वळले, त्या अनुषंगाने हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत की उत्तर भारतीय, त्यात मग उत्तर भारतीय मुस्लिम, लोकल कोकणातले मुस्लिम हा एक मुद्दा, आणि शिवाय उत्तर भारतीय मतदार असताना गुजराती बांधव मोठ्या प्रमाणात आहे. दक्षिण भारतीय आपल्याकडे असतो, तामिळनाडू मधनं, उत्तर प्रदेश मधनं सुद्धा, आंध्र प्रदेश मधली खूप सारे लोक आपल्या मुंबईमध्ये राहतात, कामाठे पुराणी या भागामध्ये, पश्चिम बंगालमधले काही राहतात. पण उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांची संख्या आपल्या मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग यांना जर प्रतिनिधित्व नीटपणे दिलं गेलं नाही तर त्याचा काही त्या पक्षाच्या उमेदवारावर काही परिणाम
होऊ शकतो का? राजकीय समीकरण अशा वेळेला काय असू शकतात मुंबईची? होऊ शकतो का? राजकीय समीकरण जहां वर्षा गायकवाड़ को टिकट मिला है, पर शायद इनको को लगा कि हिंदू मुस्लिम ऐसा मतदान हो जाएगा और वो जीत नहीं पाएंगे, इसलिए उन्होंने उनको नहीं किया और वो टेक्निकली शायद ठीक भी थे। उत्तर भारतीय जो मत और जो वोट बैंक है, वो वोट बैंक हमको सिर्फ एक ही बार दिखा इस जीवन में वोटिंग करते समय। राज ठाकरे के आंदोलन के समय ही सिर्फ हमको उत्तर भारतीय एक तरह के वोट करते दिखे और वो वोट का असर होता नजर आया। उसके पहले नहीं नजर आया था, उसके बाद भी कभी नजर नहीं आया। उत्तर भारतीय वोटर जो है वो एक तरह सोचता है और एक तरह की वोटिंग करता है, ऐसा होता नहीं है। दूसरी बात यह है कि बहुत सारे उत्तर भारतीयों के नेता जो थे वो सिर्फ कांग्रेस में थे, प्रभावी नेता कांग्रेस में थे। उनमें से ज्यादातर लोग बीजेपी में जा चुके। राजहंस सिंह, कृपाशंकर सिंह, रमेश सिंह, ये विधायक रहे लोग जा चुके वहां। और अभी तो संजय निरुपम भी शिवसेना की तरफ चले गए हैं, वो एकनाथ शिंदे की शिवसेना की तरफ। तो आप देखेंगे कांग्रेस में एक तरह की रिक्तता है कि वो टिकट भी देना चाहती है उत्तर भारतीयों को। तो इन नेताओं, ये तो आज नहीं गए हैं, कुछ तो बहुत बरसों गए हैं, लेकिन एक नर्सरी तैयार करनी पड़ती है नए नेताओं की, फिर उसको उठाया जाता है। वो कोई प्रयास कांग्रेस ने किया नहीं अपने तरफ। कांग्रेस के जो क्षय का कारण बंबई में भी ये है कि वो नया नेतृत्व, नए लोग जा रहे हैं कांग्रेस को छोड़ करके बड़े पैमाने पर, उनका रिप्लेसमेंट होता दिखता नहीं है कांग्रेस में, और कांग्रेस को उसकी क्षति अभी भोगनी पड़ रही है आज की डेट में। मुंबई में कांग्रेस की जो कैंडिडेट हैं, दोनों के दोनों, वर्षा गायकवाड़ हो या भूषण पाटिल हो, ये शिवसेना के कंधे पे चुनाव लड़ रहे हैं। कांग्रेस यंत्रणा नाम की चीज इन दोनों जगहों में बहुत ज्यादा है, ऐसा मैं मानता नहीं हूँ। बिल्कुल ही लगभग जैसे वर्षा गायकवाड़ के यहाँ अगर चांदी वाली सीट छोड़ दिया जाए तो बाकी 5 सेगमेंट में कांग्रेस अपने बूते पे लड़ भी सकती थी, ऐसी स्थिति नहीं थी। शिवसेना है, शिवसेना के 14 कॉरपोरेटर हैं और बहुत सारे एक्स कॉरपोरेटर हैं, 2 गट के। लड़ाई वहीं हो रही है और वहां उस तरह से खेली जा रही है। भूषण पाटिल एक बहुत मजबूत कैंडिडेट नहीं कहे जा सकते, वहां भी एक अलग तरह का माहौल बनाने की कोशिश है। पीयूष गोयल को दुर्भाग्य से मारवाड़ी बताया जा रहा है। उनके पिताजी करनाल से आए हैं और वो हरियाणा के मूल वासी हैं। तो वो एक तरह का, लेकिन वो चल निकला है, वो एक तरह का वो निवडणूक ही एक तरह की मारवाड़ी गुजराती बनाम मराठी वो असर जो है वो वहाँ दिखाई दे रहा है। वहां पर भी नॉर्थ ईस्ट मुंबई में भी मराठी बनाम गुजराती ऐसी लड़ाई खुल करके हो रही है और वो दिखाई पड़ रही है और वो उसी आधार पर लड़ी जा रही है। ये एक दुर्भाग्य की स्थिति है कि बंबई जैसे शहर में ऐसा हो, भाषा के आधार पर इस तरह की लड़ाइयाँ हो। ये कोई बहुत महाराष्ट्र को भूषण दे ऐसी कोई स्थिति नहीं है, और ये यथार्थ है, राजनीतिक यथार्थ है। ये मतदान में हमको इस बात दिखाई दे रहा है। बहुभाषिक राजकारणाचा मुद्दा आपल्या एका मुलाखतीमध्ये सुद्धा आपण घेतला होता। सुधीर सूर्यवंशी यांनी सुद्धा बहुभाषिक राजकारणाचा मुद्दा खूप विस्ताराने मांडला। पण महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळे भाषिक आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात। पण मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे असं म्हणत असताना मराठी माणसाचा टक्का हा केवळ आता चेकमेट नावाचं पुस्तक यांनी लिहिलं सुधीर सूर्यवंशी यांनी, 28% मराठी आहे। आता अर्थात जनगणना झालेली नाही 2011 नंतर, त्यामुळे पुन्हा एक मोठा स्पष्ट आकडा आपल्यासमोर येऊ शकत नाही। पण बहुभाषिक राजकारणाकडे वळत असताना उत्तर भारतीयांना नेतृत्व दिलं गेलं नाही या राजकारणात। जे काँग्रेसकडे नेतृत्व होतं उत्तर भारतीयांचं, त्यांचे आमदार पण होते, कृपाशंकर होते, नसीम खान होते, त्यानंतर रमेश सिंग होते, राजहंस सिंग एक नेतृत्व महानगरपालिकेतलं पाहायला मिळालं। पण उत्तर भारतीयांना भाजपनं सुद्धा नेतृत्व दिलं नाही किंवा त्यांना उमेदवारी दिली नाही, याचा काही फटका बसू शकतो का? म्हणजे या सगळ्या आपण जातीय समीकरणात, धार्मिक समीकरणामध्ये जर आपण पाहिलं तर मुस्लिम एकही कॅन्डिडेट नाही। नसीम खान यांना नॉर्थ वेस्ट मधनं उभं राहायचं होतं, पण त्यांना तिकीट मिळालेलं नाही उत्तर मध्ये। मी दोन वेगळे मुद्दे आहेत। आपण पहिले अनुरागजींनी फार चांगले मुद्दे मांडलेले आहेत आणि ते स्वतः मूळ हिंदी भाषिक असल्यामुळे
त्यांचं मत हे आपल्या कोणाहीपेक्षा अधिक ऑथेंटिक आहे असं मला वाटतं. त्यांचं ऑब्झर्वेशन पण अगदी बरोबर आहे की राज ठाकरेंच्या काळामध्ये जे एकगठ्ठा मतदान किंवा निर्णायक मतदान एक मताने जे हिंदी भाषिक लोकांनी केलं तसं करताना दिसले नाही. हा पहिला मुद्दा. आता हिंदी भाषिक उमेदवाराला उमेदवारी न देणे ही तर सर्वच राजकीय पक्षांची चूक आहे आणि त्यांनी ती काँग्रेसकडे पण त्याचा दिशानिर्देश केला. तो पण बरोबर आहे की काँग्रेसने हिंदी भाषिक नेतृत्व उभं केलं नाही. स्वतः अनुरागजीचे वडील एकेकाळी काँग्रेसचे हिंदी भाषी मोठे नेतृत्व होतं. त्यांनी महाराष्ट्राचं एक मंत्री म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे. आजही त्यांचं रामनारायण त्रिपाठींचं नाव केवळ हिंदी भाषिक नव्हे तर मराठी महाराष्ट्रात एक चांगलं नेतृत्व म्हणून घेतलं जातं. तसं नेतृत्व नंतर काँग्रेसने रामनारायण त्रिपाठींचं सारखं नेतृत्व नंतर उभं केलं नाही. हे एक दुर्दैव आहे आणि त्याची शिक्षा आज काँग्रेसला भोगावी लागते. परंतु मी दुसऱ्या भागात जेव्हा त्यांनी असं म्हटलं की ते भाजपकडे गेलेत सगळे नेते, तर मग भाजपकडे हे इतके चांगले नेते गेले तर त्यांचा वापर भाजपने तरी का केला नाही, हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. उदाहरणार्थ कृपाशंकर सिंग हे भाजपमध्ये गेले काही वर्षापूर्वी. त्यापूर्वी त्यांनी एकनाथ खडसे यांचं फोन टॅपिंग करायला देवेंद्र फडणवीस यांना मदत केली आणि त्यांच्या विरुद्ध जी ईडीची केस चालू होती बेनामी संपत्ती जमा करण्याची, त्याच्यातून त्यांनी स्वतःला दिलासा मिळवला देवेंद्र फडणवीस यांना मदत करू. परंतु आज भाजपने कृपाशंकर सिंग यांना उमेदवारी दिली, पण ती कुठून दिली तर ती उत्तर प्रदेशातून दिली. त्यांचं जे काय मूळ गाव आहे, मला त्या गावाचं नाव आता मी विसरलो, अनुरागजी सांगू शकतील, परंतु त्यांच्या मूळ जिल्ह्यातून त्यांना उमेदवारी दिली. जेव्हा की बहुधा त्यांचा मुलगा पण IAS ऑफिसर होता, त्याने राजीनामा दिला होता आणि त्याला त्या जिल्ह्यातून निवडणूक लढायची होती. उमेदवारी दिली तेव्हा की तिकीट देता त्यांनी कृपाशंकर सिंग यांना तिकीट दिलं आणि आता ते मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, उत्तर पश्चिम असे जे प्रमुख मतदारसंघ होते की जिथे साधारणतः उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणावर आहे किंवा लढलेले आहेत, इतिहास आहे, तिथनं भाजपने त्यांना उमेदवारी का दिली नाही हा एक प्रश्न आहे. राजस सिंगना पण का उमेदवारी दिली नाही हा प्रश्न आहे. याचा अर्थ दुसरा अर्थ असा आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला जर आपण उत्तर भारतीयांना उमेदवारी दिली तर तेवढ्या एका भरोशावर आपला उमेदवार विजयी होईल याची खात्री वाटत नाहीये. कारण उत्तर भारतीय जरी संख्येने मोठे असले तरी कदाचित लोकसभा निहाय ते विखुरलेले असतील आणि त्या लोकसभा क्षेत्रामध्ये, कारण माझा तेवढा अभ्यास नाहीये लोकसभा क्षेत्र निहाय उत्तर भारतीयांची संख्या किती आहे, पण त्या उत्तर लोकसभा क्षेत्रामध्ये उत्तर भारतीय निर्णायक स्थितीत नसतील असं मला वाटतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की उत्तर भारतीयांमध्ये मी जे बघितलेलं आहे, आपले काही मित्र आहे उत्तर भारतीय किंवा पत्रकार पण आहे, उत्तर भारतीय मतदान करताना भले ते मुंबईत राहत असेल पण ते ज्या राज्यातनं आले त्या राज्यातल्या राजकारणाचा त्यांच्यावर फार मोठा परिणाम होत असतो. त्या राज्यात समजा कोणी समाजवादी पक्षाचा समर्थक असेल आपल्या राज्यातला, तर तो इकडे समाजवादी पक्षाचा समर्थक असतो आणि अनेकदा तो त्या बाजूने मतदान करत असतो. कोणी जर उत्तर भारतात किंवा बिहारमध्ये भाजपचा समर्थक असेल तो किंवा राष्ट्रीय जनता दलाचा समर्थक असेल तर तो इथं सुद्धा तसाच विचार करत असतो. इथं त्याची चॉईस काही शिवसेना नसते किंवा काँग्रेस नसते. तर त्यामुळे आपल्या गृहराज्यातल्या मतदानाचा सुद्धा या मतदारावर परिणाम होत असतो. त्यामुळे सुद्धा कदाचित राजकीय पक्ष उमेदवार देताना किंवा मतदार आपल्या बाजूने मतदान करतील याची खात्री वाटत नसेल कदाचित, त्यामुळे हे उमेदवार देत नसावं असा माझा अंदाज आहे. पण अर्थात उत्तर भारतीयांना उमेदवारीच नाकारणं याचं काहीही समर्थन मी करत नाहीये आणि ती चुकीचीच गोष्ट आहे. जर आपण एक गुजराती लोकांना आपण कसं हरियाणी आणि मारवाडी पियुष गोयलांना उमेदवारी देऊ शकतो, गोपाळ चिटूक सारख्या भारतीयांना उमेदवारी दिली होती, तर मग उत्तर भारतीयांना उमेदवारी का दिली जाते हा प्रश्न. दुसरा प्रश्न आपण बोलला तो मुस्लिमाचा आहे. म्हणजे आता आरिफ मोहम्मद नसीम खान एकाच वेळेला उत्तर भारतीय पण आहे आणि मुस्लिम पण आहे. मी मध्यंतरी त्यांची प्रतिक्रिया घेताना मी त्रिपाठी साहेब हेच त्यांना म्हणालो होतो की आता उत्तर भारतीय जे नेतृत्व आहे काँग्रेसमधनं ते सगळंच भाजपमध्ये गेलंय. त्यामुळे जे मुस्लिम नेतृत्व म्हणून नव्हे उत्तर भारतीय नेतृत्व म्हणून जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्याची संधी सुद्धा नसीम खान यांना आहे. त्यांनी थोडं धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांना राजकारण करावं लागेल. चांदिवलीच्या पलीकडे जाऊन भारतीयांना आणि उत्तर भारतीयांना जर त्यांनी मांडले तर त्यांना संधी नसीम खानाला उमेदवारी दिली हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण होईल आणि त्यामुळे आपल्याला मतदान मिळणार नाही अशी भीती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मुंबईमध्ये वाटली किंवा महाराष्ट्रामध्ये वाटली. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईत उमेदवार दिला नाही.
अकोल्यामध्ये आतापर्यंत काँग्रेसने नेहमीच मुस्लिम उमेदवार दिलेला होता आणि जेव्हा मुस्लिम उमेदवार अकोल्यामध्ये दिला जायचा तेव्हा जे अकोल्यातले मराठा पाटील समाज आहे, कुणबी समाज आहे, ओबीसी समाज आहे, हा प्राधान्याने मुस्लिम उमेदवार असल्यामुळे तो भाजपच्या मराठा पाटलाला मतदान करायचा, कारण त्यांना आंबेडकरांना मतदान करायचं नसायचं, कारण ते दलित आहेत. हे जात वास्तव आहे. त्यामुळे यावेळेस काँग्रेसने अकोल्यामध्ये पण मुस्लिम उमेदवार दिला नाही, त्यांनी यावेळेस ओबीसी मराठा पाटील उमेदवार दिला आणि त्यामुळे मराठा पाटील समाजाने मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलंय. शेवटी शास्त्र आहे, जिंकण्यासाठी प्रयोगाची संधी फार कमी आहे आणि तो विजयी होऊ शकतो अशाच उमेदवार ज्याला इलेक्टिव्ह उत्तर भारतीय आणि मुस्लिम या घडीला इलेक्टिव्ह मध्ये बसत नाही, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली नसावी असं मला वाटतं. बहुभाषिक राजकारणावर आपण चर्चा करत असताना सुधीर सूर्यवंशी, टप्प्याटप्प्याने अनुराग त्रिपाठी, प्रमोद चुंचुवार यांनी आपलं मत व्यक्त केलं. तुम्हीही बोललात, पण उत्तर भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करणारा एका उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभा राहावा असा प्रयत्न ना काँग्रेसनं केला ना भाजपनं. आपलं मत काय? बहुभाषिक राजकारणामुळे या पक्षांचा, सर्वच पक्षांचा उडा दिसत असताना निवडणुकीच्या मैदानात मात्र त्यांचा कुठलाही प्रतिनिधी उभा न करणं हे राजकीय पक्षाचं स्वार्थीपण आहे असं आपल्याला वाटतं का? या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर मात्र ही चर्चा आपण थांबवतो आहे. सुरेश मनोज, याच्यामध्ये कसं आहे, आता हे इलेक्शन्स आहे आणि इलेक्शन मध्ये मला असं वाटतं की विनेबिलिटी हा सगळ्यात मोठा क्रायटेरिया असतो. धर्म वगैरे या सगळ्या जरी गोष्टी असल्या किंवा सोशल कॉम्बिनेशन वगैरे या सगळ्या गोष्टी असल्या, पण कोण जिंकू शकतं की कुठल्या व्यक्तीला कोण मत ट्रान्सफर करू शकतो याच्यावरती या बऱ्याच गणित अवलंबून असतात. थोडक्यात असं सांगतो की ज्या ठिकाणी वर्षा गायकवाड यांना तिकीट देण्यात आलं त्या ठिकाणी नसीम खान यांचं नाव माझ्या माहितीप्रमाणे जवळपास निश्चित झालं होतं त्या मतदारसंघामध्ये, कारण की बऱ्यापैकी 4-4.5 लाख मुस्लिम, 1 लाख ख्रिश्चन तिथे आहेत. म्हणून डॉमिनेटिंग आणि सिग्निफिकंट नंबर हा मुस्लिम म्हणजे मायनॉरिटींचा असल्यामुळे त्यांचं तिकीट तिथं पक्क झालं होतं. पण फक्त मुस्लिम आणि मुस्लिमांवरती नसीम खान निवडू शकत नाही, त्याच्यासाठी त्यांना मराठीचा टक्का सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेला म्हणजे उभाटा या गटाला असं वाटलं की जर मराठी वोट जर नसीम खान यांना ट्रान्सफर झाले नाही तर जी शॉर्ट सीट आहे ती आपण महाविकास आघाडी म्हणून ती हरू शकतो. म्हणून त्या जागेवरती वर्षा गायकवाड जी मराठी पण आहे, काँग्रेस मुंबई काँग्रेसची युनिटची अध्यक्ष पण आहे, आमदार राहिलेले, मंत्री आमदार आहे, मंत्री आहे, त्यांचे स्वतःचे वडील त्या मतदारसंघातून एकदा निवडून आले होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वोट ट्रान्सफर हा सर्वात महत्वाचा गोष्ट या निवडणुकीमध्ये, आणि ती मुंबई नाही तर ग्रामीण भागात सुद्धा त्या गोष्टीचा मला प्रकर्षाने गोष्ट जाणवली की ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या जे अलायन्स पार्टनर यांची जी जेलिंग झाली होती, वोट ट्रान्सफर मध्ये कुठल्याही पद्धतीने त्यांना प्रॉब्लेम पाहिजे त्या प्रमाणात दिसत नव्हते. पण दुसरी गोष्ट, एनडीए मध्ये अजित पवार असतील किंवा शिंदे गट असतील यांच्या वोट ट्रान्सफरमुळे थोडा इश्यू मला अनेक भागांमध्ये दिसला, कारण की त्यांचं अजूनही वाटतं की अजित पवार किंवा शिंदे गटाला त्यांचे जे खरे बॉस आहेत ते उद्धव ठाकरे किंवा शरद पवार आहेत, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी लोकसभेला त्याचे उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांनी मतदान केलेले हे मोठ्या प्रमाणात दिसलं. आणि तेच मला असं वाटतं की वोट ट्रान्सफर हा इश्यू आहे. म्हणून उत्तर भारतीयांचा टक्का जरी सिग्निफिकंट नंबर मध्ये मुंबईमध्ये असला किंवा मेमार रिजन मध्ये असला, मुस्लिमांचा टक्का जरी असला, पण बाकी म्हणजे हे दोन गट सोडून इतर समाज त्यांना मतदान करतील का, ही शंका मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी यांच्या पुढे असेल. म्हणून त्यांनी बोरिवली किंवा जे नॉर्थ मुंबई आहे त्या ठिकाणी जो शोर सीट होती तिथं उत्तर भारतीय न देता त्यांनी मारवाडी किंवा एक बाहेरचा चेहरा पियुष गोयल यांना, मंत्री असलेले यांना त्यांची उमेदवार दिली, कारण की त्यांना असं वाटलं गुजराती लोक आणि मारवाडी असतील किंवा उत्तर भारतीय आपसुकच त्यांना कुठल्या पर्याय राहणार नाही म्हणून आपल्या या उमेदवाराला मतदान करतील असं त्यांची धारणा झाली. आणि त्याचा सध्या समज असेल किंवा कॅल्क्युलेशन असेल म्हणून त्यांना तिथे उमेदवारी देण्यात आली. आणि ते हक्काचे उमेदवार होते मुंबईमधले, ज्यांनी मुंबई अध्यक्षाचं पद उपभोगलं किंवा त्यांची कर्मभूमी मुंबई झाली होती, कृपाशंकर सिंग, त्यांच्यावर अनेक आरोप झाले. मी स्वतः अनेक त्यांच्यावरती फ्रंट पेज मुंबई मिरर मध्ये असताना बातम्या केल्या होत्या. त्यांना उत्तर प्रदेशातून त्यांचा जो जन्मभूमी त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात आली. याच्यातून आपल्याला तो विरोधाभास किंवा त्याच्यातून फॅक्ट किंवा रियालिटी ही दिसते या सगळ्या गोष्टीतून.
म्हणून मला असं वाटतं की जर उत्तर भारतीय इतर ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतात, तर मला असं वाटतं की त्या पक्षाची ती हे धोरण असायला पाहिजे की त्यांना सुद्धा इतर समाजाची वोट ट्रान्सफर करण्यासाठी तशा पद्धतीने वातावरण त्यांनी निर्माण करायला पाहिजे, किंवा ते वातावरण निर्माण करण्यामध्ये दोघी पक्ष, भारतीय जनता पार्टी असेल किंवा विरोधकातले असतील, हे अजून यशस्वी होताना दिसले नाही. म्हणून त्यांनी हे अजून डिस्टन्स दूर केलेले या दोघांपासून. म्हणजे या उत्तर भारतीयांची भारतीय जनता पार्टीला मतं पाहिजेत, पण त्यांचा उमेदवार द्यायचा नाहीये. त्याच पद्धतीने महाविकास आघाडीला मुस्लिमांची मतं पाहिजे, पण उमेदवार द्यायचा नाही. ही रियालिटी या इलेक्शनला